नमस्कार. चला, आज आपण जरा भविष्यात डोकावूया. पण कोणत्याही भविष्यवेत्त्याच्या मदतीने नाही, तर फक्त एका दिवसाच्या बातम्यांमधून. तो दिवस आहे 18 एप्रिल 2026. हो, आपण पाहणार आहोत की फक्त 24 तासांमधल्या घडामोडी आपल्याला एका राष्ट्राच्या वाटचालीबद्दल काय काय सांगून जाता. हाच तर आजचा आपला मूळ प्रश्न आहे, नाही का? म्हणजे वरवर पाहता वेगवेगळ्या वाटणाऱ्या बातम्या, जसे की परराष्ट्र धोरण, नवीन तंत्रज्ञान, राजकीय बदल आणि अगदी सांस्कृतिक सण उत्सव, या सगळ्या गोष्टी मिळून एक मोठं चित्र कसं तयार करतात, हेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. चला तर सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून. पाहूया या दिवशी जागतिक पटलावर भारताची भूमिका नेमकी काय होती आणि जगात काय नवी समीकरणं तयार होत होती. तर या दिवशी नवी दिल्लीमध्ये एक खूप महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक होती ब्रिक्स देशांच्या आरोग्य कार्यगटाची. आता ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. आणि या बैठकीचं यजमानपद भारताकडे होतं, जे जागतिक आरोग्य चर्चेत भारताचं वाढतं महत्त्व स्पष्टपणे दाखवतं. आता या बैठकीतलं सगळ्यात इंटरेस्टिंग काय होतं माहितीये? नेहमीप्रमाणे फक्त रोग नियंत्रणावर चर्चा झाली नाही, तर भारताने 2 अगदी नवीन आणि महत्त्वाचे प्रस्ताव पुढे ठेवले. एक म्हणजे निरोगी जीवनशैली आणि दुसरा म्हणजे मानसिक आरोग्य. यावरून स्पष्ट दिसतं की भारत आता फक्त चर्चेत सहभागी होत नाहीये, तर जागतिक आरोग्य धोरणांना एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं होत असताना फक्त भारतातच नाही तर जगभरात बऱ्याच घडामोडी सुरू होत्या. हंगेरीला नवीन पंतप्रधान मिळाले होते, तर जिबुतीमध्ये 6व्यांदा तेच राष्ट्रपती निवडून आले होते. दुसरीकडे G7 आणि COP31 सारख्या मोठ्या जागतिक परिषदांची तयारी सुरू होती. म्हणजे भारत एका अशा जगात आपली जागा निर्माण करत होता, जे सतत वेगाने बदलत आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींमधून थेट देशांतर्गत विषयांवर येऊया. कारण या दिवशी 2 अशा मोठ्या प्रकल्पांवर शिक्कामोर्तब झालं, जे भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार होते. यातली पहिली आणि सगळ्यात मोठी बातमी होती गुजरातमध्ये स्थापन होणाऱ्या भारताच्या पहिल्या चिप फॅब्रिकेशन प्लांटबद्दल. ही फक्त एक फॅक्टरी नव्हती, तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने उचललेलं एक प्रचंड मोठं पाऊल होतं. तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा प्लांट म्हणजे काय? इथे आपल्या मोबाईल, लॅपटॉप, गाड्या या सगळ्यांमध्ये लागणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्स तयार होणार होत्या. याचा अर्थ आता आपल्याला परदेशांवर अवलंबून राहावं लागणार नव्हतं. यातून केवळ परकीय चलन वाचणार नव्हतं, तर भारताला एक मोठं सेमीकंडक्टर हब बनण्याची संधी मिळणार होती. दुसरी मोठी बातमी होती संरक्षण क्षेत्रातून. समुद्रात एका नवीन रक्षकाचा उदय होत होता आणि त्याचं नाव होतं INS ध्रुव. भारताचं पहिलं अणुस्त्र क्षेपणास्त्र ट्रॅक करणारं जहाज. देशाच्या सुरक्षेसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं शस्त्र ठरणार होतं. आता याचं काम किती महत्त्वाचं आहे हे या 3 टप्प्यांमधून समजतं. पहिलं, ते शत्रूच्या क्षेपणास्त्राचं माग काढतं. दुसरं, समुद्रातून गुप्त माहिती गोळा करतं. आणि तिसरं, हल्ल्याची पूर्वसूचना देतं. हे जहाज म्हणजे भारताच्या अत्याधुनिक संरक्षण क्षमतेचं एक जिवंत उदाहरण होतं. बरं, आता तंत्रज्ञान आणि संरक्षणाबद्दल बोलल्यानंतर आपण देशाच्या राजकीय पटलाकडे वळूया. कारण याच दिवशी बिहारमध्ये एक मोठा राजकीय बदल झाला होता, जिथे राज्याच्या नेतृत्वाची धुरा एका नवीन चेहऱ्याकडे आली होती. होय, सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हा बदल राज्याच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा मानला जात होता आणि त्याचे पडसाद येणाऱ्या काळात दिसणार होते. सम्राट चौधरी हे बिहारचे 24वे मुख्यमंत्री बनले. हा आकडाच या पदाची मोठी राजकीय परंपरा आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करतो. चला, हे सत्तांतर नेमकं कसं घडलं ते या टाईमलाईनमधून पाहूया. सगळं किती वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने झालं हे स्पष्ट दिसतंय. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यापासून ते सम्राट चौधरी यांच्या शपथविधीपर्यंत अवघ्या काही दिवसात राजकारणाने एक नवं वळण घेतलं होतं. बरं, आत्तापर्यंत आपण राजकारण, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध याबद्दल बोललो. पण भारत म्हणजे फक्त एवढंच नाहीये, नाही का? या देशाचा खरा आत्मा तर इथली संस्कृती, समाज आणि निसर्गाशी असलेलं नातं यात दडलं आहे. चला, आता त्याबद्दल बोलूया. ज्या दिवशी दिल्लीत जागतिक बैठका होत होत्या, त्याच दिवशी केरळमध्ये विशू हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. हेच तर भारताचं वैशिष्ट्य आहे. एकीकडे प्रगतीची धाव आणि दुसरीकडे आपली सांस्कृतिक मुळं घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 18 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिवस म्हणूनही ओळखला जातो. केवढा सुंदर योगायोग आहे, नाही का? हा दिवस जणू आपल्याला आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची आठवण करून देत होता.
आता एक अशी बातमी जी विकास आणि निसर्ग यांचा समतोल कसा साधता येतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. आशियातील सगळ्यात लांब वन्यजीव कॉरिडॉर भारतात तयार होत होता. हा कॉरिडॉर दिल्ली डेहराडून द्रुतगती मार्गाचाच एक भाग आहे, जो राजाजी राष्ट्रीय उद्यानातून जातो. कल्पना करा, वरून गाड्या सुसाट वेगाने धावत आहेत आणि त्यांच्या खालून हत्ती, बिबट्यांसारखे प्राणी सुरक्षितपणे जंगलात फिरत आहेत. विकासासोबत पर्यावरणाचा विचार कसा केला जाऊ शकतो याचं हे एक अप्रतिम उदाहरण आहे. आणि सगळ्यात शेवटी एक छोटीशी पण मनाला स्पर्श करून जाणारी बातमी. भारत-चीन सीमेजवळच्या दुर्गम भागात रेडिओ सिक्कीम सुंदरी नावाचं एक नवीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू झालं होतं. यामुळे तिथल्या लोकांना संवाद, माहिती आणि मनोरंजनाचं एक नवं साधन मिळालं होतं. तर या सगळ्या बातम्या एकत्र जोडल्यावर काय चित्र समोर येतं? 3 महत्त्वाचे धागे दिसतायत. एकीकडे जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा, दुसरीकडे तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनण्याची धडपड आणि तिसरीकडे आपली सांस्कृतिक आणि स्थानिक ओळख जपण्याचा मनापासून केलेला प्रयत्न. हे 3 धागे मिळूनच आजच्या भारताची कहाणी तयार होते. आज आपण फक्त एका दिवसाचं विश्लेषण केलं, पण या एका दिवसाने आपल्याला भविष्याची एक छोटीशी झलक नक्कीच दाखवली. आता प्रश्न हा उरतो की ही गती आणि ही दिशा अशीच कायम राहील का? उद्याच्या बातम्या आपल्याला कोणती नवी कहाणी सांगतील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?